स्वामी समर्थ सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि आता आमचं दुपारचं जेवण चाललेलं आहे। तर आमचे आजोबा आलेले आहेत, मम्मीचे पप्पा, हा आहे तो दीदीचा मोठ्या ताईचा मुलगा रियांश। आणि हे बघा मोबाईल बघत बघत जेवण करायला लागलाय। आणि ही मम्मी सगळ्यांना जेवण वाढायला लागले। तर मम्मीनं स्पेशल काय काय केलं बघू। वांग्याची भाजी केली आणि इथं ढोबळी मिरची केली, भात केलाय, पुलाव आणि ठेचा पण केलाय आणि ज्वारीची भाकरी केली। मम्मी ठेचा नाही वाढला। आणि आज गुरुवार असल्यामुळे हे बघा शाबू खायला लागलेत दोघं जण। आणि दीदीसाठी स्पेशल साबुदाणा केलाय, कारण गुरुवार असतो दीदीचा, त्यामुळे दीदी साबुदाणा खायला लागली। तर आमचं असं सगळेजण मिळून मिसळून दुपारचं जेवण करायला लागलेलं आहे। आणि मस्त फॅन लावलेला आहे आणि सगळीकडे मोकळं असं वातावरण आहे। आणि मोकळ्या वातावरणात आम्ही जेवण करायला लागलोय। माझ्या आजोबांनी पण चालू केले आता जेवण। अण्णा जेवायला बोलवा सगळ्यांना, या जेवायला। आणि रियांशनं पण चालू केले। सकाळी नाश्त्याला शिरा केलेला, त्यामुळे जरा थोडासा उशीर झाला आणि पाहुणे मंडळी असल्यामुळे तर जास्तच उशीर होते। मम्मीनं पण चालू केले, सगळे जेवायच्या घाईत लागलेले। मम्मी जेवायला बोलव, या जेवायला। काय काय केले सांगी। शिरा आहे, उपीट आहे, मिरची, ढोबळी, वांग्याची भाजी, भाकरी, ठेचा, भात, शाबू, एवढं केलं। ग्लास दे मला। कसा मागतोय स्वतःहून जेवायला रियांश। या जेवायला तुम्ही पण सगळ्यांनी।